आम्ही शांत बसणारच नाही, आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही। सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि असंच एकत्र राहा, उपवर्गीकरण हे झालंच नाही पाहिजे। या सरकारने आमच्यामध्ये फूट पाडून मातक समाजाचं जे वोट आहे, वोट बँक घेण्याचा प्रयत्न करत आहेत। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्रशांत करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही। या सरकारनं उपवर्गीकरण रद्द केलं पाहिजे, याच्यापासून कोणत्याही प्रकारचा काही फायदा नाही। नमस्कार मित्रहो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये विरोधी महामोर्चा आयोजित केलेला आहे आणि या महामोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये जे वेगवेगळे समाज बांधव या ठिकाणी सामील झालेले आहेत, त्यांच्या काही बाईट्स, त्यांची काही जी मतं आहेत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रहो, चला पाहूया मोर्चातली ही वेगवेगळी ही क्षणचित्र आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो काही त्यांचं जे काही मत आहे ते मत आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुम्ही या मोर्चामध्ये सामील झालेले आहात, या मोर्चाच्या निमित्तानं तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, मला आणि या सर्व मोर्चामध्ये आलेल्या अनुयायांना आम्हाला एकच सांगायचं आहे की आज जे ह्या महामोर्चा या ठिकाणी आलेला आहे, जो सरकार या वर्गीकरणाचं उपवर्गीकरण करू पाहत आहे, हे वर्गीकरण कुठल्याही प्रकारे नाही झालं पाहिजे, याच्यासाठी हा पूर्ण महामोर्चा या ठिकाणी आलेला आहे। माननीय भीमराव आंबेडकरजी साहेब, माननीय आनंदराज आंबेडकरजी साहेब, बडोले साहेब, हंडोरे साहेब यांनी जे हे नेतृत्व करत आहेत, या नेतृत्वाला पुरेपूर आमचं सर्वांचं सहमत आहे आणि हे आरक्षणाचं उपवर्गीकरण कोणत्याही प्रकारे नाही झालं पाहिजे। बाबासाहेबांनी असं काही वाईट केलं नाही, बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्यांनाच आरक्षण दिलेलं आहे। जो कोणी शिक्षण घेईल, त्याने जो कोणी अभ्यास करेल ते कलेक्टर, डॉक्टर जे काही असतील, इंजिनियर होतील आणि पुढे जातील, तेव्हा सर्वांनी शिक्षण घ्यावं आणि आरक्षणाचा फायदा सर्वांनी घ्यावा। आणि या आरक्षणाकरिता सरकारने उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेऊ नये, हे उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, या ठिकाणी आमची हीच मागणी आहे। समजा सरकारने जर हा निर्णय रद्द केला नाही तर तुम्ही काय करणार? आम्ही याच्या पुढे असेच लढणार आहोत, रद्द होईपर्यंत आम्ही असेच लढणार आहोत, आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ, आम्ही शांत बसणार नाही। सरकारनं असं जवळपास ठरवले की आता 3 महिन्यामध्ये फडणवीस म्हणतात की आम्ही आरक्षणाचं वर्गीकरण करणार आहोत 3 महिन्यामध्ये। मग आता जर का ते करणारच आहेत तर आता तुम्ही काय करणार? आम्ही शांत बसणारच नाही, आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही, कसल्याही प्रकारे होऊ देणार नाही। आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू आणि त्यांना जबाब विचारू, पण आरक्षण होऊ देणार, रद्द होऊ देणार नाही। वर्गीकरण कोणत्याही प्रकारे होणार नाही, कारण एका जातीसाठी आरक्षण नाही, 59 जातीसाठी आरक्षण आहे आणि म्हणून कोणत्याही एका जातीने कोणताही निर्णय घेत नाही, फक्त सरकार आमच्या भावाभावामध्ये भांडण लावून देत आहे आणि म्हणून या सरकारने हे भांडण इथे थांबवावं आणि आरक्षणाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा इथेच रद्द करावा, थांबवावा आणि आमचं आरक्षण आम्हाला एकत्र, आमचं आरक्षण जे शैक्षणिक आहे, जे काही मूलभूत खूप काही आमचं आरक्षण आहे, म्हणून हे आमचं आम्हाला असंच राहावं अशी आमची मागणी आहे। काही तुम्ही एक महिला आहेत म्हणून एक प्रश्न विचारतो, सोशल मीडियावर काही महिला आहेत, काही की दोन्ही बाजूच्या आहेत, नवबोध समाज असेल, मातक समाज असेल, या दोन्ही बाजूच्या काही महिला आहेत की त्या महापुरुषांवर खालच्या दर्जाच्या टीका करत आहेत, त्या महिलांना तुम्हाला काय सांगायचं? त्या महिला आपल्यानी असतील, आम्हाला त्यांच्याशी कसल्याही प्रकारचं घेणं देणं नाही। त्यांनी जर अभ्यास केला असेल, महापुरुषाला, बाबासाहेबाला, शाहू महाराजाला जर जाणून घेतलं असेल तर त्या महिला असली भाषा कोणत्याही प्रकारे करणार नाहीत। त्या सर्व महिला ज्या सुशिक्षित असतील, आपल्याली महिलांना आम्ही सोडून देतो, पण ज्या सत्यानी आहेत, सुशिक्षित आहेत, त्या महिला बाबासाहेबांच्या संविधानाला सहकार्य करतील आणि आमचं या सर्वांचं संविधानाला सहकार्य आहे। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा हम सब जय भीम, जय। ताई, तुम्हाला काय म्हणायचं आहे आजच्या दिनाला, ह्या दिवसाची जेवढे काही लोकसंख्या आपली समाज बांधव एकत्रित झालेले आहेत, या सगळ्यांना बघून तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा भारतीय संविधान जर लिहिलंय तर कुठल्याही एका समाजासाठी लिहिलं नाही, सर्व जाती धर्मांच्या
सर्वांच्या धर्मासाठी संविधान लिहिलेलं आहे आणि ते संविधान सर्वांच्या हक्काचे आहे आणि संरक्षणासाठी आहे. तर मी म्हणते की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि असंच एकत्र राहा. उपवर्गीकरण हे झालंच नाही पाहिजे. ताई, हा जो आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा लढा आहे, सोशल मीडियावर असं चालू आहे की जवळपास मांग विरुद्ध नवबौद्ध चालू आहे का असं वाटायला लागले. हा लढा मांग विरुद्ध नवबौद्ध असा आहे का? नाहीये, तसं काही नाहीये. त्यांचा गैरसमज झालेला आहे आणि सरकार हेच करत आहे. अगोदर त्यांनी ओबीसी आणि मराठ्याचं भांडण लावलं आणि आता बौद्ध आणि मातंगाचं लावलं. त्यांनी सगळ्यांनी हे गैरसमज काढून टाकावा आणि संविधानाप्रमाणे सर्वांचं जीवन जगत राहावं. मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा वाटतो. नवबौद्ध समाज हा एवढा पॉवरफुल समाज झालाय आजच्या घडीला की तो भारतातल्या कुठल्याही व्यवस्थेला झुगारून लावू शकतो. एखादा पर्वत जरी पुढे आला तर त्याला जमीनदोस्त करू शकतो. एवढी ताकद नवबौद्ध समाजामध्ये तयार झालेली आहे. तो कुणालाच भीत नाही. आजची कंडिशन जर पाहिली तर नवबौद्ध समाज कुणालाच भीत नाही. पण नवबौद्ध समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला का भीतोय? नाही भिणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी असं संविधान लिहून ठेवलंय की त्यांना भियायची काहीच गरज नाही. जो काही सरकार बसलेला आहे तो फक्त एक भीती दाखवत आहे की आपण उपवर्गीकरण आणणार आहोत, पण तसं काही होणार नाही. तसं भारतीय संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. ताई, आजचा जो मोर्चा आहे, या मोर्चाच्या निमित्तानं ज्या सर्वच महिला भगिनी आहेत, विशेषतः तरुणी आहेत, त्या तरुणींना तुमचं सांगणं काय असणार आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 59 जाती आहेत त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा लाभ सगळेच समाज घेतात आणि समानतेने घेतात. तर या सरकारने आमच्यामध्ये फूट पाडून मातक समाजाचं जे वोट आहे, वोट बँक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सगळ्यांनी याला बळी न पडता सगळ्यांनी एकजुटीने एसटी समाजाचा विकास केला पाहिजे. ताई, या मोर्चामध्ये खूप साऱ्या महिला भगिनी सामील झालेल्या आहेत, पण अशा काही महिला भगिनी आहेत की ज्या घरी असतील, त्यांना तुम्हाला काय म्हणायचंय? आम्हाला एवढा संदेश देऊ वाटते की नमो बुद्धाय, जय भीम. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला माझं वंदन असो. जे जे घरी राहिल्या त्यांनी आजच्या या दिवसाचं त्यांनी खूप चुकीचं काम केलेलं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या मानव जातीला मानवी हक्क दिलेले आहे. संविधानानं आपल्याला हक्क अधिकार दिले. या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एवढा पॉवरफुल अधिकार दिलेला आहे. ते आपण कधीही आपण मिस न करता अशा या कार्यामध्ये सामील व्हावं. सगळ्यांनी समतेने आपलं जीवन जगावं. सगळ्यांना आमचं आरक्षण आम्हाला असावं. 59 जातीला हे आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचं हे न होता सगळ्यांनी समानतेनं वागून आपल्या शिक्षणाची आपली तडजोड करून शिक्षण शिकावं, बुद्धीनं पुढं जावं. असा कोणताही असा अधिकार नाही दिला, अशातली कोणतीही गोष्ट बाबासाहेबांना नाही. त्यासाठी जातीत भांडण न लावता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कोण्याही शब्दाला बळी न पडता आपण आपल्या मनानं आपण आपला अभ्यास केला पाहिजे. संविधानामध्ये आपल्याला काय मानवी हक्क आहेत बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते सगळे आपण आत्मसात केले पाहिजे. त्यासाठी आपण थोडा का होईना आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार आपण आचरणात आणून काय आहे काय नाही असं न जाणता कोणत्याही गोष्टी चुकीच्या न करता याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. आता लोकांना वाटलं हे आपल्या हक्काची लढाई नाही, पण येणारा हा काळ आमच्या या नातवंडाला हो, आमच्या मुलांना हो, शिक्षणात आरक्षण नसेल, कोणा काय की नोकरीत आरक्षण नसेल, आजही आमच्या आरक्षणाची कोणी दखल घेत नाही. जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे तेव्हापासून आमच्या या आरक्षणाची कोणी दखल घेतलेली नाही. हे प्रश्न कोणी उपस्थित करायला तयार नाहीत. पण जातीमध्ये भांडणे लावून हा वाद घालण्याचा जो षडयंत्राचा हे रचलेला आहे कट, याला हाणून पाडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आमचं अंबानगर येथील सगळं महिला मंडळ आमचं उपस्थित आहे. आमचं सगळं महिला मंडळ इथं सशक्त झालेलं आहे. म्हणून आज आम्हाला हे लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला जायचं आहे. बाबासाहेबांना आम्हाला अधिकार दिलेले आहे. आमच्या समाजामध्ये अशी कोणतीही प्रगती झालेली नाही. आमच्या पूर्वजांचे कोणतेही आमच्या आधीचे कोणते असे धनसंपत्ती प्रॉपर्ट्या जमा झालेल्या नाही. सगळे काही हे राज्यकर्ते जमाताचे आहेत. परंतु आम्ही जे आहे शिक्षणाचा पावर आमच्याजवळ आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचं काहीही नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्रशान करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी शिक्षण हे प्रत्येकाने घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या सगळ्या जीवन जातीसाठी मानवी जातीसाठी
आपलं सगळं आत्मसात करून सगळ्यांना हे मानवतेचे शिक्षण मिळाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. या सरकारनं उपवर्गीकरण रद्द केलं पाहिजे. याच्यापासून कोण्याही प्रकारचा काही फायदा नाही. 3% आरक्षण 59 जातीसाठी आहे, हे काय एका दोनासाठी नाही. या जातीमध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक आहे, आमच्या SCचेच लोक याच्यामध्ये नाही. त्यासाठी मी या सरकारला म्हणू इच्छिते की अशा कोणतेही षडयंत्र रचून जातीमध्ये भांडण लावू नका. तुम्ही समतेनं वागा. बाबासाहेबाची ही स्वातंत्र्य, समता, बंधुभावाचे हे सगळे राज्य घटना बाबासाहेबांनी या देशाला बहाल केलेली आहे. हे देश लोकशाहीचा आहे, समतेचा आहे, बंधुत्वाचा आहे. त्यासाठी कोणताही वाद न घालता हे आरक्षण रद्द झालं पाहिजे, एवढीच आमची अंबानगर सांगवी महिला मंडळाची विनंती आहे. जय भीम, जय भीम. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा. याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. धन्यवाद.